नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराणे पॅन्टचा रियूज। तुम्ही तुमच्याकडे कोणतीही जुनी पुराणी पॅन्ट असू द्या, जीन्स असू द्या किंवा माझ्यासारखी असू द्या, हिचा रियूज करून तुम्ही आजची आयडिया आहे ती बनवू शकता आणि एकदम झिरो कॉस्टमध्ये आहे। इथे नाही आपल्याला गोणी वापरायची, नाही राईस बॅग आणि नाही झिप, कुठलाही एकही रुपया खर्च न करता फक्त पॅन्ट पीस पासूनच आपण आजची जी आयडिया आहे ना ती बघणार आहोत। तर जास्त वेळ पण नाही लागणार, अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही आजची आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे मी माझ्या मुलाची पॅन्ट घेतलेली आहे। ॲक्च्युली ह्या पॅन्टची ना जी चैन होती ती खराब झालेली होती आणि त्याला पण आता ही होत नव्हती, छोटी पडत होती। त्यामुळे मी हिचाच रियूज करून आजची आयडिया आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही तुमच्याकडे कोणतीही पॅन्ट असू द्या, मिस्टरांची असेल तर थोडंसं वाढव कपडा भेटेल, कारण की मुलांची पॅन्ट थोडीशी साईज कमी असते त्यामुळे कपडा कमी भेटतो। पण चला असो, कोणतीही पॅन्ट असू द्या तुम्ही तिचा वापर नक्की करू शकता। तर बघा या पद्धतीने मी कट केले दोन्ही पाय। आता दोन्ही पाय बघा एकावर एक ठेवून घ्यायचे या पद्धतीने आणि त्यानंतर जेवढा लांबीला कपडा जास्त येईल तेवढा तुम्ही इथे घेऊ शकता, कारण की मी बघा डायरेक्टली जिथून खिशा असतात आपले तिथूनच हा कपडा कट करून घेत आहे, कारण की वरचा भाग तर आपल्या तसा यूजमध्ये येत नाही त्यामुळे। आणि त्यानंतर आता इकडनं हे जो खिशाचा आतला पार्ट होता तो पण मी कट करून घेतला आणि इकडनं बघा थोडंसं वाकडं तिकडं असतो ना शेप, तर तो आपल्याला स्ट्रेट असा लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, दोन्ही कडेला आपण हा पार्ट आहे तो कट करून घेतला। आता त्यानंतर आपल्याला इथे लांबीनुसार एक माप टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 20 इंचावरती मार्क करत आहे। हे नंतर आपलं थोडं कमी जास्त होणारच आहे, कारण की आपल्याला ही जी साईड आहे ना ती व्यवस्थित करेक्ट करून घ्यायची, कारण की थोडंसं तिरकस वाटतंय ना मग त्यामुळे। ठीक आहे, तरी तुम्हाला बघा या पद्धतीने हे दोन पीस माझे रेडी झाले। फायनल माप दाखवते, 12 इंच रुंदी आणि लांबी आहे 19 इंच। आता ह्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। मी परत एकदा तुम्हाला इकडं पण माप मोजून दाखवत आहे बघा। ठीक आहे, तर रुंदीच्या एका साईडने कोणत्याही आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि इथे बघा नाही आपल्याला गोणीची गरज पडली, नाही फॉर्मची, नाही कुठल्याही प्रकारच्या झिपची, फक्त पॅन्ट पीसपासूनच आपण आजची जी आयडिया आहे ना ती बघत आहोत। तर दोन्ही पार्टला मी अशा पद्धतीने एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पार्ट आपल्याला दोन्हींची राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि तीनही बाजूने आपण स्टिच करून घेणार आहोत। खूप सोपी आणि टिकाऊ आणि मजबूत अशी आपली आजची जी बॅग आहे ना ती बनवून तयार होते। तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर अगोदर दोन्ही कडा आहेत ना त्या स्टिच करायच्या आणि मग बॉटमची साईड आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते पण आपण या स्टेजला कट करून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडने, तर बघा जिकडनं बॉटमची साईड आहे ना तिकडनं आपल्याला वरतून खाली ना म्हणजे 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे। तुम्ही 3 इंच केलं तरी चालेल जर तुमचा कपडा जास्त निघालेला असेल पॅन्ट पीसमधून तर। आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। बघा जिथे मार्किंग केली ना तो भाग मी बॉटमच्या साईडचा फोल्ड केला आणि त्यावरती कडेकडेने स्टिच करून घेतली। म्हणजे यामुळे काय होतं, आपला बॉटमचा बेस आहे तो स्टिच होऊन जाईल ह्या बॅगचा, म्हणजे कट न देता। तर या पद्धतीने स्टिच झालं। आता राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर बघा बॉटमच्या साईडने जो शेप आहे तो या पद्धतीने दिसणार आहे। आता जसा आकार दिसतोय ना त्यावरती मी इथे मार्क करून घेत आहे, कारण की आपल्याला यावरती अगदी कडेकडेला आहे ना दाबटीप टाईप आहे ना स्टिचिंग करून घ्यायची आहे। त्यासाठी म्हणजे अगदी कडेकडेला कपडा जास्त गुंतवायचा नाही शिलाईमध्ये, थोडंसंच कपडा आपल्याला याच्यामध्ये गुंतवून घ्यायचा आहे। आणि या पद्धतीने आपण हा जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला वरती बेल्ट अटॅच करून घ्यायचे। तर बेल्टसाठी बघा जी उरलेली पॅन्ट होती ना तिचाच कपडा मी इथे ठेवलेला आहे बघा, 2 कापडात आहेत हे। आता इथून अशा पद्धतीने आपण कट करू आणि 2 बेल्टसाठी आपल्याला हा कपडा आहे तो मिळालेला आहे, म्हणजे पूर्ण पॅन्टचा वापर आपण इथे केलेला आहे। तर जोड देऊन घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे। आणि इकडनं पॅन्ट पीसचा जो जाड भाग असतो ना बॉटमचा तो पण कट करून घेतला। दुसऱ्या पार्टला पण अगोदर जोड देऊन घेऊ आणि जो पॅन्ट पीसचा बॉटमची साईड असते ना जाड भाग तो पण कट करून घेतला। तर याची बेल्टची लांबी आता किती राहिलेली आहे ना ते पण सांगते। तर 18 इंच लांबीचा आपल्याला इथं बेल्ट आहे तो मिळालेला आहे कपडा। आता हाच आपण चेक करून बघू ह्या कापडावरती पण, म्हणजे दोन्ही बेल्ट आपल्याला सारखेच पाहिजे त्यासाठी। आणि या पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेत आहोत। तर दुसरा पण बेल्ट मी सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। ठीक आहे,
दोन्ही बेल्ट स्टिच करून झाले. आता लावायचे कसे ते सांगते. तर बघा, जिकडनं आपला ओपन साईड आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक सेंटरला मार्क केलं. आता सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी बेल्टची ना मार्किंग करून घ्यायची आणि आतल्या साईडने आपल्याला हे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे बघा. ठीक आहे. आणि जी फोल्ड पट्टी केलेली आहे ना तिथपर्यंत आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला मी तुम्हाला इथे एक बेल्ट आहे ना लगेचच स्टिच करून दाखवते. तर या पद्धतीनेच आपल्याला हा बेल्ट स्टिच करायचा आहे आणि जास्त वेळ अजिबात लागत नाही मैत्रिणींनो. अगदी झटपट आणि घाईगडबडीमध्ये पण तुम्ही ही बॅग आहे ती नक्की शिवू शकता. इतकी सोपी आहे आणि खूप सुंदर, मजबूत आणि टिकाऊ बनून तयार होते. तसेच मैत्रिणींनो, मागे पण मी एकदा जीन्स पॅन्टपासून एक टिफिन बॅग दाखवली होती. तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. आणि जर मी विसरली द्यायची तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा की जीन्स पॅन्टपासून बनवलेली टिफिन बॅगची लिंक द्या, म्हणजे मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडचा पण मी हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि खूप सुंदर, मजबूत अशी आपली टिफिन बॅग म्हणा किंवा वॉटर बॉटल ठेवण्यासाठी किंवा छोटं मोठं सामान आणण्यासाठी तुम्ही या बॅगीचा पिशवीचा वापर करू शकता. आणि पॅन्ट पीसचा कपडा तुम्हाला माहितच आहे किती मजबूत आणि टिकाऊ असतो. आणि बॉटमचा बेस पण बघा तुम्ही या पद्धतीने आलेला आहे. त्यामुळे आपण इथे कुठल्याही प्रकारचं अस्तर वापरलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपण इथे राईस बॅग वगैरे वापरलेली नाहीये. आणि एकदम झटपट अशी शिवून तयार होणारी आजची जी आयडिया आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बघा. आणि याच्यामध्ये टोटल आपल्या 3 बॉटल आहेत, त्या आरामात बसतात बघा. म्हणजे तुम्हाला प्रॉपर साईज कळावी किंवा किती बॉटल बसतील ना ते पण समजावं, यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये 3 बॉटल ठेवून दाखवलेल्या आहेत बघा. या पद्धतीने तुम्ही याचा टिफिन बॅग म्हणून वापर करू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही या पिशवीचा वापर करू शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. तर 10.5 इंच रुंदी आहे आणि उंची आहे 13.5 इंच. 10.5 बाय 13.5 इंच आणि बॉटमचा बेस आहे 4.5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीची आपली पिशवी आहे ती बनून तयार झालेली आहे.